कादरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आता मिळणार बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया, स्त्रीरोग विभाग, सर्जरी विभाग, अस्थिरोग व मेडिसिन विभाग, सर्व शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत। पत्ता प्लॉट नंबर 10, मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर। यतिराजच्या मर्डरमधील आरोपींचे पोलिसांनी काढले धिंड। विजापूर नाका पोलिसांचं होतंय कौतुक। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 1 संघर्ष तरुण मित्र मंडळाच्या रस्त्यावर यातील आरोपी आकाश तुळजाराम बलरामवाले व नवल खरे यांनी यातील मयत यतिराज दयानंद शंके वय वर्ष 36 राहणार घर नंबर 111 गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर 1 विजापूर रोड सोलापूर यास दारू पिण्यास पैसे का देत नाही म्हणून शिवीगाळ करत मारहाण करून तुला बघून घेतो असे म्हणत यातील आरोपी आकाश बलरामवाले हा पळत जाऊन आकाश याच्या घरातील कुऱ्हाड घेऊन यतिराज शंके याच्या डोक्यात पाठीमागील बाजूस कुऱ्हाडाने वार करून खून केला होता। दरम्यान या संदर्भात मयत यतिराज शंके यांची पत्नी प्रतिमा शंके यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात यातील आरोपी आकाश तुळजाराम बलरामवाले व नवल खरे या दोघांविरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केले होते। दरम्यान यतिराज यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 103(1)(3)/5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होते। त्या दरम्यान विजापूर नाका पोलिसांनी यातील आरोपींचे शोध घेऊन त्यांना अटक देखील केले होते। दरम्यान आज विजापूर नाका पोलिसांच्या वतीने सदरील यतिराज शंके यांच्या खुनातील आरोपी आकाश बलरामवाले व नवल खरे या दोघांचे विजापूर नाका परिसरात पोलिसांनी धिंड काढल्याने सर्वत्र विजापूर नाका पोलिसांचं कौतुक होत आहे। दरम्यान त्यासोबतच सोलापूर शहराचे चार्ज जसे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घेतल्यापासून सोलापूर शहर परिसरातील सराईत गुन्हेगारावर चांगलेच चपराक बसल्याची चर्चा नागरिकांकडून ऐकवस मिळत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।